हॅलो, मी आज तुम्हाला प्रेमळ हत्ती याची गोष्ट सांगणार आहे. एकदा एक जंगल होतं. त्या जंगलात जॉनी नावाचा एक हत्ती राहत होता. तो खूप छान होता, सगळ्यांची मदत करायचा. एक एक दिवस त्याला मुंगी तै आणि मधमाशी नदीत पडलेले दिसले आणि ते मदतीसाठी हाका मारत होते की आम्हाला वाचवा, आम्हाला वाचवा, आम्हाला वाचवा करून. तर मग हत्ती धावत धावत त्यांच्या जवळ गेला आणि म्हणतो की तुम्ही काळजी करू नका, मी काढतो तुम्हाला बाहेर नदीत म्हणा. तर मग त्याची जो सूंड असते, ती सून जो असते ना त्याची हत्तीची, ती मुंगीताई आणि मधमाशी पर्यंत नेली आणि बाहेर काढलं. तर ते दोघांनी, मधमाशी आणि मुंगीने धन्यवाद दिलं की धन्यवाद वाचलं, ना तर आम्ही बुडूनच गेलो असतो. तर मग हत्ती पुढे गेला. तर मग त्याला एक उंदीर दिसला जो खूप घाबरलेला होता. तर मग हत्ती विचारतो की अरे काय झालं उंदीर मामा, तो एवढा घाबरलेला काय? तर मग उंदीर सांगतो की माझ्या बागेत मांजर लागली आहे आणि ती मला खाऊन टाकेल. तर मग हत्ती म्हणतो तू घाबरू नको, माझ्या बागेला पण. तर उंदीर हत्ती बाग जाऊन लपतो आणि ते जॉनी हत्ती आणि उंदीर एका झाडा बागेला पण बसलेले असतात. तेव्हा तिथे मांजर येते. तर मग तिथे थोड्या वेळाने मांजर पण म्याव करत धावत धावत येते. पण हत्ती तिला हाकलून देतो, जॉनी हत्ती. तर मग उंदीर म्हणतो की थँक्यू हत्ती, तू मला वाचवला, नाही तर त्या मांजरीने मला खाल्लंच असतं. तर मग तो पुढे गेला तर त्याला गाढव दिसलं. तर मग हत्ती विचारत होतं अरे काय झालं गाढव, तो असे आवाज का काढतोय? तर मग गाढव म्हणतो बाळांना तहान लागली. हत्ती दादा मला थोडं पाणी आणून देतोस करे? तर मग हत्ती म्हणतो हो थांब आणून येतो पाणी. तर झाडाचे जो पानं असतात त्याची एक वाटी तयार केली. शुंडाने त्याच्यात पाणी भरलं आणि पाणी आणून गाढवला दिलं. मग गाढवला छान वाटलं पाणी पिऊन. तर मग गाढव म्हटलं की थँक्यू हत्ती, तू माझी मदत केली. तर मग पुढे गेला. तर मग काही दिवसांनी तिथे एक शिकारी आला आणि त्याला हत्तीला पकडायचं होतं. तर मग त्याने काय केलं, आजूबाजूला जाळं लावून ठेवलं. जसं जॉनी हत्ती तळ्यात पाणी पिण्यासाठी गेला की त्याचा पाय त्या शिकारीच्या जाळ्याला फसला. तर मग शिकारी म्हणाला की अरे वा, हत्ती तर चांगलाच फसलाय, पण याला घेऊन जाण्यासाठी मला कोणती तरी गाडी आणायला पाहिजे. तर मग असा विचार करून गाडी आणण्यासाठी तो शेतात गेला. इकडे जॉनी हत्ती ओरडत होता, रडत होता. तर मग माकडाचं पिल्लू, गाढव, मुंगी, मधमाशी या सगळ्यांनी त्याचा आवाज ऐकला. तर सगळ्यांनी विचार केला की याने आपल्याला वाचवलं होतं, आपल्याला वाचवण्यासाठी झाला पाहिजे. तर मग मुंगी म्हणते हो हो आपण झालंच पाहिजे. तर मग सगळे म्हणतात की तू काळजी करून, म्हणजे शिकारी मग एक मोठी गाडी घेऊन आला आणि तेव्हा सगळे म्हणते की जॉनी हत्ती तू काळजी करू नको, आम्ही तुला सोडवतो. तर पहिले गेले मुंगी
आणि कचकरून चावले शिकारीला. तर मग शिकारी ओरडू लागला ओय ओय करून. तर मग मुंगी तैदा निघून गेली, पण मधमाशी आली. ती डोक्याला चावली, हाताला चावलं. मग शेवटी शिकारी धावला आणि एका झाडामागे लपून बसून गेला लपून. तर मग तो मधमाशी पण निघून गेली. मग आला उंदीर मामा आणि त्याचं सगळं शरीराला चाललं आणि गुदगुदी करू लागलं. तर त्याने शिकारीला अजून त्रास झाला. तर मग उंदीर गेल्यावर आला आपला घाटाव. त्याने लाथा मारायला सुरुवात केली शिकारीला. 1 लाथा, 2 लाथा, 3 लाथा मारायला सुरुवात केली. शिकारी परत उठला. मग शेवटी शिकारीने एक दगड घेतला आणि माणूस हत्ती गेला. तेव्हा गाढव गेला. पण झाडावर बसलेलं होतं माकडचं पिल्लू. मग माकडच्या पिल्लाने काय केलं, एक शाल टाकलं. शिकारी त्याचं वरनं घसरून पडला. तर मग सगळे म्हणत होते, परत कधी आमच्या मित्राला त्रास देशील का? शिकारी म्हटलं नाही. मग सगळे म्हणते आमच्या मित्राला कधी पकडून घेऊन येशील का? तो म्हणता नाही. गाढव म्हणता परत लाथा मारू का? तर मग शिकारी म्हटलं नाही. आणि मग शिकारी घाबरून तिथून पळून जातो. आणि अशा प्रकारे त्या सगळ्यांनी जोनी हत्तीला वाचवलं. तर या गोष्टीतून आपल्याला हे शिकायला मिळतं की संकट काय आपल्या मित्राची मदत करायला पाहिजे. अशी होती प्रेमळ हत्ती याची गोष्ट.